हॅलो एव्हरीवन, नमस्ते. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या मराठी चॅनलवर. मी आहे ऋतुजा आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अर्जंट विश फुलफिलमेंट हवे असतील, इमर्जन्सी मॅनिफेस्ट करायचं असेल काहीतरी तुमच्या लाईफमध्ये विथ स्पीड आणि 100% गॅरंटीड रिझल्ट्स, तर तुम्ही बरोबर व्हिडिओमध्ये आला आहात. आणि आजचा आपला टॉपिक आहे सेंट एक्सपेडाइट. ही जी डायटी तुम्ही समोर बघत आहात हे आहेत सेंट एक्सपेडाइट. आज ह्यांच्याविषयी आपण एक बेसिक माहिती बघणार आहोत आणि मी तुम्हाला एक बेसिक ह्यांची अर्जंट विश फुलफिलमेंट प्रेयरसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. व्हिडिओला एंडपर्यंत नक्की पहा आणि प्रेयर नक्की ट्राय करा जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अर्जंट काहीतरी मॅनिफेस्ट करायचं असेल. लव, रिकन्सायलेशन, मनी, फायनान्सेस, प्रोटेक्शन, काहीही असू शकतं. एनिथिंग. वेन आय से एनिथिंग दॅट मीन्स एनिथिंग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करू शकता. हे काम तुमचं सेंट एक्सपेडाइट खूप ब्युटिफुली करेल. तर चला बघूयात की हे कोण आहेत आणि हाऊ टू वर्क विथ देम. फर्स्ट ऑफ ऑल, सेंट एक्सपेडाइट एक रोमन सोल्जर होते आणि ते ख्रिश्चन कॅथॉलिक आहेत. आणि त्यांचं खूप एक फेमस लाईन आहे की ही बिलीव्स इन टुडे नॉट टुमॉरो. जे काही आहे हे एकदम स्पीडनी करतात बिकॉज ही अशी डायटी आहे, ह्यांच्याकडे जर तुम्ही काही मुद्दा घेऊन गेलात तर ती एकदम स्पीडनी गोष्ट मॅनिफेस्ट होणार. ओके. अँड ही लव्स डिसिप्लिन बिकॉज हे एक सोल्जर होते. सो हे एक त्यांच्या पर्सनॅलिटीमध्येच आहे आणि ही डायटी खूप इझिली फ्लेक्झिबली तुमच्यासोबत वर्क करते. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्यांचं जे काही समोर पिक्चर आहे हे ॲनालाइज करूयात. तर विथ द हेल्प ऑफ द स्केल मी तुम्हाला सांगते. सो ह्यांच्या हँडमध्ये तुम्ही बघू शकता एक क्रॉस आहे. ॲक्च्युली हे ख्रिश्चॅनिटी दाखवतं. त्याच्यावर लिहिले होडी लिहिले HODIE. दॅट मीन्स टुडे. ओके. दॅट मीन्स टुडे, आज. ओके. खाली तुम्ही एक क्रो बघू शकता. इट मीन्स डेव्हिल. ह्यांची एक छोटीशी हिस्ट्री आहे ती मी तुम्हाला सांगेल या क्रोविषयी. तर तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तुम्ही बघू शकता इथे लिहिलं क्रॅस. ओके. क्रॅस मीन्स टुमॉरो. आणि त्यांच्या हातात आहे पाम लीफ. पाम ट्री जे आहे त्याचं लीफ यांच्या हातात आहे. हे त्यांचं अत्यंत फेवरेट लीफ आहे. त्यांना खूप आवडतं. त्यांनी एक रेड रोब वेअर केला आहे. त्यांना रेड कलर हा त्यांचा फेवरेट कलर मानला जातो. सो टाईम टू हिज हिस्ट्री की ते एक सोल्जर होते आणि ते खूप डिसिप्लिन्ड होते. त्यांनी त्यांची ड्युटी खूप ब्युटिफुली केली होती. आफ्टर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम त्यांनी डिसाईड केलं की त्यांना आता स्पिरिच्युअल मार्गावर जायचं आहे. सो द मोमेंट त्यांनी हे डिसाईड केलं तेव्हा एक क्रो आला होता, एक कावळा आला होता जो त्यांच्यावर कॉन्स्टंटली अटॅक करत होता. सो त्यांचा माइंडसेट असा होता की मी कितीही अडचणी येऊ, मी आजच स्पिरिच्युअलिटीमध्ये जाणार. त्यांनी तो एकदम विदिन सेकंड ऑन द स्पॉट तो डिसिजन घेतला. त्यांनी त्या कावळ्याला मारलं आणि त्यांच्या पायाखाली तो जो कावळा आहे त्याला डेव्हिल मानलं जातं की तुम्ही जर काही कुठल्या गोष्टीला, चांगल्या गोष्टीला सुरुवात कराल तर तुमच्या रस्त्यात ऑब्स्टॅकल्स येऊ शकतात आणि त्यामुळे तुम्ही डिले करू शकता. बट ॲक्च्युली ती तुमची परीक्षा असते आणि जसं सेंट एक्सपेडाइटने कावळ्यासोबत केले तसं तुम्ही तुमच्या लाईफ ऑब्स्टॅकलसोबत करू शकता आणि त्यासाठी ही डायटी तुम्हाला खूप हेल्प करेल. ओके. त्यांच्या पायात आहे क्रॅस आणि क्रो. दॅट मीन्स टुमॉरो. आणि डेव्हिल हा त्यांच्या पायात आहे आणि हुडी हा त्यांच्या हातात आहे म्हणजे टुडे. ही डायटी मानली जाते त्यांच्या स्पीडसाठी. सो रेड कलरचं सिग्निफिकन्स आहे, रेड कलर मानला जातो स्पीडसाठी. खूप वेळा हा विचक्राफ्टमध्ये सुद्धा यूज केला जातो रेड कलर विथ द इंटेन्शन ऑफ स्पीड. ओके. सो आपण आता बघूयात की ह्यांच्यासोबत कसं काम करायचं. सो मेन म्हणजे जर तुम्हाला यांच्यासोबत काम करायचं असेल तर त्यासाठी फेवरेबल डेज असतात. वेनसडे हा जो वार असतो हा ह्यांचा असतो बिकॉज ह्यांचा प्लॅनेट आहे मर्क्युरी. बुध हा ह्यांचा प्लॅनेट आहे. सो इट इज असोसिएटेड विथ वेनसडे.
तसं तुम्ही कुठल्याही दिवशी ह्यांची प्रेयर बोलू शकता, ह्यांच्यासोबत काम करू शकता. बट एक तुम्हाला फेवरेबल डे हवा असेल तर तो वेनसडे. जसं तुम्हाला जर हनुमानजीसोबत काम करायचं असेल तर ट्यूजडेसाठी तुम्ही मॅनिफेस्टिंगसाठी तुम्ही ट्यूजडे घेऊ शकता. आणि काही नेगेटिव्हिटी रिमूव्हल असेल किंवा काही असेल तर तुम्ही सॅटर्डेजला हनुमानजीसोबत तुम्ही काम करू शकता. सो हे जस्ट एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. तसंच सेंट एक्सपेडाइटसोबत तुम्ही वेनसडेला काम करू शकता. ओके. त्यांचा फीस्ट डे असतो 19 एप्रिल. त्या दिवशी ह्यांना खूप ऑनर केलं जातं, ह्यांची खूप प्रचिती असते सगळीकडे. आणि आज 19 एप्रिल आहे आणि मला एक सोल कॉलिंग आली की आज मी हा व्हिडिओ नक्की शूट केला हवा. अँड आज हा व्हिडिओ आहे तुमच्या समोर. ओके. ह्या दिवशी मी ह्यांना खूप ऑनर केलं आहे, प्रे केलं आहे. आय होप ही इज हॅपी फ्रॉम मी. आणि हे त्यांचा प्रेझेन्स दाखवतात फ्लेम थ्रू. जेव्हा ही फ्लेम अशी डान्स करते ना, खूप जोरात हलते, तेव्हा तुम्ही मानायचं की हां, ह्यांचा प्रेझेन्स, ह्यांचे ब्लेसिंग्स तुमच्या ऑल्टरवर आहेत. ओके. सो फेवरेबल टाईम इज 5 AM और 5 PM किंवा कुठलाही टाईम ज्याची टोटल 5 येते. ओके. आणि ह्यांचा फेवरेट नंबरसुद्धा 5 आहे. तुम्ही बघू शकता मी ह्यांना एक फ्रूट बार ऑफर केलेले आहे, तर हे 5च्या संख्येमध्येच आहेत. ओके. पण तुम्ही काही ऑफर करू शकता, कितीही संख्यांमध्ये करू शकता. बट फेवरेबल 5 आहे, दॅट्स वाय मी ते 5च्या संख्यांमध्ये केलं आहे. ह्यांचं ऑल्टर सेटअपसाठी मी तुम्हाला एक छोटीशी माहिती देईल. तसं एक वॉर्निंग आहे की जर तुम्ही प्रोफेशनली तुम्हाला माहिती नसेल कसं ह्यांच्यासोबत काम करायचं किंवा प्रोफेशनली तुम्ही शिकला नसाल तर जास्ती डीप तुम्ही नाही काम केलं पाहिजे ह्यांच्यासोबत. ओके. यू नीड प्रॉपर इन्फॉर्मेशन टू वर्क विथ हिम. जी काही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते ती मी जस्ट तुमच्या एक बेसिक माहितीसाठी देते. बाकी तुम्हाला काही प्रे करायचं असेल, मॅनिफेस्ट करायचं असेल, त्यासाठी व्हिडिओच्या एंडमध्ये मी प्रेयर प्रोव्हाइड करणार आहे. छोटी प्रेयर आहे, त्याचे 2 वेज आहेत करायचे, ते सुद्धा मी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करणार आहे. काहीही बॅकफायर होणार नाही. ओके. ऑल्टर सेटअपमध्ये आपण नेहमी ह्यांचं जे क्लॉथ घेतो दॅट इज रेड कलर. नेहमी आपण रेड कलरच घेतो. अरे हां, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज ऑल्टर? ऑल्टर म्हणजे आपण एक पूजा मांडतो विधी करण्यासाठी, रिच्युअल करण्यासाठी. सो जी काही पूजा मांडतो आपण मराठीत म्हणतो की हां आम्ही पूजा मांडतोय, तसंच त्याला विचक्राफ्टच्या भाषेत बोलतात ऑल्टर. ओके. सो आता ऑब्वियसली हे ख्रिश्चन आहेत आणि लिटिल बिट इट इज रिलेटेड विथ दॅट. सो ह्याला शक्यतो लोक ऑल्टरच म्हणतात. ओके. सो तुम्हाला ऑल्टर क्लॉथ रेडच घ्यायचं आहे आणि फ्रेश ऑल्टर क्लॉथ हवं. ते तुम्ही बाकी इतर गोष्टी किंवा इतर देवतांसाठी यूज केलेलं नसायला हवं. हे जेव्हा तुम्ही ऑल्टर क्लॉथ यांच्यासाठी बाय कराल हे कायम ह्यांच्यासाठीच राहिलं पाहिजे. तुम्ही हे चेंज करू शकता जेव्हा पण हे खराब होईल तेव्हा. ओके. आणि त्यांना लॅव्हेंडर फ्रेग्रन्ससुद्धा खूप आवडतो. जर तुम्हाला कुठली इन्सेन्स यांच्यासाठी लिट करायची असेल तर तुम्ही लॅव्हेंडर ची अगरबत्तीसुद्धा, लॅव्हेंडर फ्लेवरची अगरबत्ती यांच्यासाठी लिट करू शकता. ओके. ऑल्टरला तुम्हाला पाणी ठेवायचं आहे, ऑफरिंग्स ठेवायचं आहे आणि एक रेड कॅन्डल खास ह्यांच्यासाठी, ही ह्यांची कॅन्डल आहे, ती तुम्ही ॲज अन ऑफरिंग त्यांना देता आहात, ही ठेवायची आहे. ओके. माझी कॅन्डल ॲक्च्युली खूप मोठी होती बट ती आता छोटी झाली. मी तुम्हाला साधारण एक साईज दाखवते की सेम ह्या साईजची रेड कॅन्डल माझी होती बट ती आता खूप वेळ झाला आहे मी रिच्युअल करून, त्यामुळे ती आता खूप छोटी झाली आहे. तुम्ही साधारण छोट्या टी लाईट कॅन्डलसुद्धा त्यांना ऑफर करू शकता. साईजनी काहीही फरक पडणार नाही. ओके. कुठलीही साईज घेऊ शकता. टी लाईट, बिग, व्हेरी बिग, मीडियम, कुठलीही घेऊ शकता. फ्लेवर्ड, सेंटेड, अनसेंटेड कुठलीही घेऊ शकता. काहीही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही. ओके. तुम्हाला कंपल्सरी पाणी, ऑफरिंग आणि कॅन्डल आणि ऑल्टर क्लॉथ खाली ठेवायचं आहे आणि त्यावर त्यांचा फोटो येईल. हे करण्याच्या आधी तुम्हाला हायजीन मेंटेन करायचं आहे, डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे, बिकॉज हे खूप डिसिप्लिन्ड डायटी आहेत. ह्यांना स्वच्छतासुद्धा खूप आवडते. ओके.
तर आपण पाहूयात पुढे. बाय द वे, जर तुम्ही ती प्रेयर करणार असाल तर तुम्हाला हे सगळं ऑल्टर मांडण्याची काहीही जरूरत नाही आहे. तुम्ही विदाऊट ऑल्टरसुद्धा करू शकता, विथ ऑल्टरसुद्धा तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके. आता सेंट एक्सपेडाइटचे काही एनर्जाइज प्रॉडक्ट्स येतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर माँ कामाख्याला पाहिलं असेल तर माँ कामाख्या सिंदूर येतो. हनुमानजीला पाहिलं असेल तर हनुमानचे सिद्ध यंत्र येतात, त्यांचं ताबीज येतं, त्यांचं काय म्हणू शकतो सिंदूर येतं. तसंच सेंट एक्सपेडाइटचे पण काही प्रोडक्ट्स आहेत. तर दॅट इज सेंट एक्सपेडाइट ऑइल. हे ऑइल खासकर मनीसाठी यूज केलं जातं. नंतर त्यांची पावडर येते, होली वॉटर स्प्रे येतो. हा एक क्लेन्झिंग आणि प्रोटेक्टिव्ह स्प्रे असतो, जो तुम्ही जस्ट स्प्रे करून तुम्हाला तुमची क्लेन्झिंग किंवा त्या स्पेसची ठराविक क्लेन्झिंग होईल. आफ्टर दॅट यांची करन्सी नोट येते, ती सुद्धा मनी मॅनिफेस्टेशनसाठी यूज केली जाते. यांचे प्रॉडक्ट्स खूप जास्ती एनर्जाइज आपण करतो आणि जे काही इन्ग्रेडियंट्स, जी काही रेसिपी आहे ती आहे तशी चॅनल केलेली आहे, त्यांची क्वांटिटीसुद्धा आहे तशी टाकली जाते. सो बिकॉज ऑफ दॅट ह्यांचे प्रॉडक्ट्स खूप पॉवरफुल मानले जातात आणि ते मी स्वतःसुद्धा एक्सपिरियन्स केला आहे. माझा एक्सपिरियन्स मी एंडला तुम्हाला नक्की सांगेल, तुम्ही बघत राहा. ओके. तर ह्यांच्यासोबत काम कसं करायचं, तर बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे. आफ्टर दॅट तुम्ही यांना लेटर लिहू शकता. यांची अर्जंट विश फुलफिलमेंट प्रेयर असते. यांची पेटिशन पेपरवाली सुद्धा रिच्युअल असते. लव्ह, मनी, फायनान्सेस, प्रोटेक्शन, हेल्थ, सगळ्या काही गोष्टींसाठी यांचे स्पेसिफिक ठराविक प्रेयर्स आहेत. ओके. सगळ्यात फेमस यांचं आहे दॅट इज सेंट एक्सपेडाइट नोवेना. नोवेना म्हणजे 9. सो 9 दिवसांसाठी आपण ही प्रेयर करतो फॉर बिग मॅनिफेस्टेशन्स आणि ही एक स्पेसिफिक टाईमला केली जाते. रोज सपोज तुम्ही रोज 6 वाजता स्टार्ट केली तर तुम्हाला ते 9 दिवस 6 वाजताच करायचे आहे आणि आफ्टर दॅट तुम्ही ऑल्टर त्यांचा रॅपअप करू शकता. तर रोज तुम्हाला कॅन्डल, ऑफरिंग, स्प्रे करायचे, झालं. अगेन नेक्स्ट डे तेच करायचे, झालं. ओके, असं आहे. तर आता आपण बघूयात की ह्यांचे फेवरेट ऑफरिंग्स काय आहेत. फॉर एक्झाम्पल, हनुमानजीला बुंदीचा लाडू ऑफर केला जातो, त्यांना टरबूज ऑफर केलं जातं. ह्या त्यांच्या खूप आवडीच्या गोष्टी आहेत. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल ऑफर केलं जातं. तसंच ह्यांचं फेवरेट ऑफरिंग काय आहे तर ते म्हणजे रेड रोजेस, गुलाब. आफ्टर दॅट पाऊंड केक, पाम केक, कुठल्याही टाईप ऑफ केक. जर तुम्ही तो केक स्वतः बनवला असेल तर खूपच उत्तम. नाही बनवू शकत, नो प्रॉब्लेम. तुम्ही लिटरली ब्रिटानिया केकसुद्धा आणू शकता, पॅकेटवाला. तुम्ही हे बघू शकता, हे सुद्धा पॅकेटवालंच आहे. तसंच तुम्ही पॅकेजिंग फूडसुद्धा आणू शकता. हे आपले वैदिक देवी देवता नाही आहेत, सो ह्यांना अशा गोष्टी चालतात. ओके, नो इश्यूज. ह्यांना एक स्पेसिफिक टाईपची वाईनसुद्धा ऑफर केली जाते, ते तुम्ही सर्च करू शकता. मी शक्यतो ह्यांना वाईन ऑफर करत नाही, बिकॉज हा जो काही ऑल्टर आहे यावर मी बाकी डायटीजला सुद्धा वर्शिप करत राहते. ओके. ह्यांना चॉकलेट्स आवडतात. ह्यांना कुठलेही 5 कॉईन्ससुद्धा ऑफर केले जातात. म्हणजे शक्यतो हायेस्ट करन्सीचे घ्यावे. आपल्याकडे शक्यतो 10 रुपयाचा हायेस्ट करन्सी कॉईन असतो. कधी कधी 20 रुपयाचा सुद्धा मी 1-2 वेळा बघितला आहे. तुम्ही ते सुद्धा करू शकता. 5 रुपीजचा पण करू शकता. आणि मेन म्हणजे सगळ्यात मेन ऑफरिंग ह्यांच्यासाठी आहे पब्लिकली ग्रॅटिट्यूड. जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये जाऊन ह्यांना ग्रॅटिट्यूड देता की थँक्यू सेंट एक्सपेडाइट, थँक्यू सो मच, तेव्हा हे सगळ्यात जास्ती इम्प्रेस होतात आणि रेडी होतात तुमच्यासोबत अजून पुढे काम करायला. ओके. सो आमचे काही स्पेसिफिक व्हॉट्सअपला ग्रुप आहे जिथे आम्ही सगळे ह्यांना पब्लिकली ग्रॅटिट्यूड देतो, थँकफुल असतो. अदर दॅन दॅट मी ह्यांना माझे स्टेटस स्टोरीजला सुद्धा पब्लिक ग्रॅटिट्यूड देते. सो तुम्ही सुद्धा असं करू शकता. नो मॅटर तुम्हाला कोण ॲड आहे, कोण नाही आहे, तुम्हाला कमी लोक आहेत, जास्ती लोक आहेत, काही मॅटर करत नाही. पब्लिकली तुम्ही काहीतरी यांच्याविषयी टाकताय, सो दॅट इज व्हेरी बिग थिंग फॉर हिम. ओके. ऑफरिंग्समध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, त्यामधल्या तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकता. जर ते नाही असेल तर माझ्यासारखं मी हा स्ट्रॉबेरीचा फ्रूट बार यांना ऑफर केला आहे
आता त्यांना चॉकलेट्स आवडतात, सो एनिथिंग रिलेटेड विथ चॉकलेटसुद्धा आपण करू शकतो. एकदा माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं आणि खूप मला गरज होती, सो माझ्या घरी ॲपल होतं आणि ह्यांना सिनेमनसुद्धा आवडतं हे मला माहिती होतं. सो मी एक ॲपल कट केलं पूर्ण स्लायसेसमध्ये, त्याच्यावर सिनेमन पावडर टाकली आणि ती मी ठेवली ॲज अन ऑफरिंग. सो दॅट ऑल्सो वर्कड फॉर हिम. सो तुम्ही असं काही करू शकता. ओके, तुम्ही मनापासून आणि त्यांना रिस्पेक्टनी सगळं केलं ना तरी ते इम्प्रेस होतात. डझंट मॅटर तुमची ऑफरिंग छोटी असू मोठी असू. कधी कधी मी त्यांना हे सुद्धा ऑफर करते की मी जे काही पुअर पीपल आहेत त्यांना मी इतक्या रुपयांची मदत करेल. सो हे जेव्हा ऑफरिंग्स आपण ह्यांना ठेवतो, आफ्टर दॅट ऑफरिंग्सचं काय करायचं, तर हे तुम्ही घरातल्या मेंबर्सला खायला देऊ शकता, तुमच्या मेड्सला किंवा पुअर पीपलला तुम्ही देऊ शकता. बट तुम्ही स्वतः हे ग्रहण नाही करायचं, कारण जे तुम्ही तुमच्या हाताने ऑफर केलं आहे ते तुम्ही नाही घ्यायचं, बट बाकी इतर मेंबर्स ते खाऊ शकतात. ओके, सो ऑलमोस्ट मी तुम्हाला बेसिक जे काही इन्फॉर्मेशन आहे ती आय थिंक मी तुम्हाला दिली आहे. आता सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट आहे की वळूयात यांची अर्जंट विश फुलफिलमेंट प्रेयरकडे. ही प्रेयर तुम्ही विदाऊट ऑल्टरसुद्धा करू शकता. बट आता तुम्हाला एकदम नीट ऐकायचं आहे सगळं आणि तुम्ही हे नोट डाऊनसुद्धा करू शकता, कारण ह्यातलं काही चुकलं नाही हवं. बट हां, ही इज अ व्हेरी फ्लेक्सिबल डायटी. सो असं काही नाही आहे की चुकून काही चुकलं तर ही विल गेट अँग्री किंवा तुम्हाला बॅकफायर मिळेल, असं बिलकुल नाही आहे. तुम्हाला बॅकफायर कधीच मिळत नाही. कुठल्याही डायटीकडनं तुम्हाला कधीच बॅकफायर मिळत नाही. ओके, सो प्रेयर फर्स्ट ऑफ ऑल डू अँड डोंट्स आपण बघूयात. प्रेयरमध्ये तुम्ही ऑल्टर सेट करू शकता किंवा नाही सेट करू शकत, डझंट मॅटर. शक्यतो स्टार्टिंगला मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही स्टार्टिंगला ऑल्टर नका ठेवू. आफ्टर दॅट 1-2 प्रेयर्स नंतर तुम्ही ठेवायला सुरू करू शकता विथ प्रॉपर इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. ओके, आणि तुम्ही जेव्हा विदाऊट ऑल्टर किंवा विथ ऑल्टर तुम्ही प्रेयर कराल, की फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की सेंट एक्सपेडाइट मला ना 1000 रुपये हवेत आणि ह्यासाठी मी अर्जंट फुलफिलमेंट प्रेयर केली, तर ॲट द सेम टाईम आफ्टर प्रेयर मला त्यांना ऑफरिंग्स प्रॉमिस करायला लागतात की माझी विश कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला XYZ गोष्ट ऑफर करेल. ठीक आहे, तर ते ऑफरिंग्स तुम्हाला ॲज प्रॉमिस्ड कंपल्सरी ते तुम्हाला त्या टाईम पिरियडमध्ये फुलफिल करायला लागतात. ह्याच्यासाठी एक हॅक असा आहे की कधी गोष्टी बोलून आपण विसरून जातो, तर ऑलरेडी तुम्ही ती ॲज अन प्री ऑफरिंग तुम्ही तेव्हाच तिथे ठेवू शकता की सेंट एक्सपेडाइट मला 1000 रुपये हवेत, जेव्हा केव्हा मिळतील तेव्हा मी तुम्हाला ही ऑफरिंग देण्याऐवजी मी आत्ताच तुम्हाला ही प्री ऑफरिंग देते आहे. दॅट इज 5 चॉकलेट्स किंवा रोजेस किंवा एनिथिंग. संख्या तुम्ही काही ठेवू शकता. 5 इज फेवरेबल, पण तुम्ही 1 सुद्धा ठेवू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, अँड आफ्टर दॅट मग तुम्ही ती प्रेयर बोलू शकता. आता ही प्रेयरचे 2 वेज आहेत हे मी तुम्हाला सांगितलं, एक तर विथ ऑल्टर आणि एक विदाउट ऑल्टर. सेकंड असं आहे की ही प्रेयर तुम्ही 1 वेळा बोलू शकता किंवा 7 वेळा बोलू शकता. 7 वेळा केव्हा बोलायची, जेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन थोडंसं तुम्हाला वाटत असेल की मोठं आहे किंवा थोडं अजून अर्जंट हवं आहे किंवा जास्ती इंटेन्सिटी ऑफ पॉवर इज नीडेड फॉर दॅट, तेव्हा तुम्ही 7 वेळा बोलू शकता. तुम्ही फर्स्ट टाईम करताना सुद्धा 7 वेळा बोलू शकता, कारण शक्यतो फर्स्ट टाईम करताना आपला एवढा विश्वास नसतो, कारण इतके जास्ती एक्सपिरियन्सेस आपल्याला नसतात. सो तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. डिपेंड्स अपॉन युअर इंट्युशन की तुमची इंट्युशन काय म्हणती आहे तसं तुम्ही करा. ओके, प्रेयर ॲट दी एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला फोटो फॉर्ममध्ये मिळेल, ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुमच्या डायरीमध्ये लिहूनसुद्धा ठेवू शकता. ओके, सो मी फोटो अटॅच करत आहे. यू कॅन पॉज अँड टेक स्क्रीनशॉट्स. ओके, सो आय होप तुम्ही प्रेयर वाचली आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने सगळं फॉलो करू शकता. जर तुम्ही ऑल्टर ह्यांचा मांडत असाल तर 24 आवर्स तो ऑल्टर आफ्टर रिच्युअल अनटच राहायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी 7 वाजता ह्यांचा ऑल्टर बिल्ड करून
प्रे करायला स्टार्ट केलं आहे. देन दुसऱ्या दिवशी 7 नंतरच मी तो ऑल्टर व्रॅपअप करू शकते, काढू शकते. बिफोर दॅट मी नाही काढू शकत. सो तिथे जे काही वॉटर ठेवले, फूड ठेवले, ते सुद्धा बिफोर दॅट आपण नाही हलवू शकत. ओके. इकडे तिकडे थोडा हात लागला, काही टच झालं, थोडंसं हलवलं तर चालेल, पण एकदमच उचलून गुंडाळून काहीही ठेवायचं नाही आहे. 24 आवर्स तरी लागतात एनर्जीजला वर्क करायला आणि ते स्वतःसुद्धा प्रेझेन्स शो करतात किंवा सायन्स देतात. प्रेझेन्स शो म्हणजे ॲक्च्युली ते येत नाहीत, बट मी तुम्हाला जसं सांगितलं फ्लेम थ्रू किंवा एक हवा येते असं सुद्धा होऊ शकतं. ओके, सो दॅट्स इट. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि जर नीड असेल तर आपण ह्याचा पार्ट 2 सुद्धा आणू शकतो. ओके. एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करेल. ज्यांना थांबायचं असेल ते थांबू शकतात ऑर एल्स कसंही. एक पर्सनल एक्सपिरियन्स माझा असा होता की मला डॉक्युमेंट रिलेटेड खूप इश्यूज यायचे. जे काही आपले कागदपत्र असतात किंवा इम्पॉर्टंट त्या रिलेटेड मला खूप इश्यूज यायचे आणि मला एक विल पेपर हवा होता अर्जंट. 2-3 दिवसात तो मला समोर सबमिट करायचा होता. खूप महत्त्वाचं काम होतं, सापडतच नव्हता. फॅमिली मेंबर्सची पण हेल्प घेतली, सगळे मिळून आम्ही शोधायला लागलो, नाही सापडलं. नंतर माझ्याकडे एकच मार्ग उरला, ते म्हणजे सेंट एक्सपेडाइट. तेव्हा मी ह्यांचा फ्रेश न्यू कोर्स केला होता आणि मी ह्यांची अर्जंट विश फुलफिलमेंट मेथड केली आणि 7 वेळा केली मी ऑफकोर्स. आणि म्हणजे इतकं मिरॅक्युलस होतं ते. नेक्स्ट डे दुपारी, मी रात्री केलं होतं ह्यांचं 7-8च्या दरम्यान. नंतर पुढच्या दिवशी दुपारी आसपास वन ऑफ माय रिलेटिव्स ते आले आणि त्यांनी त्यांच्या हाताने माझ्या हातात ते डॉक्युमेंट ठेवलं जे मला हवं होतं. मी विचारलं तुम्हाला अचानक कसं सुचलं. त्यांना काहीच माहिती नव्हतं की मला हे डॉक्युमेंट हवं आहे, नको आहे, आणि स्टील त्यांनी ते ठेवलं. तर ते म्हटले की असंच काहीतरी शोधताना हे समोर आलं, मग म्हटलं जाता जाता देऊन जावं. इतकं शॉकिंग होतं तेव्हा. मला ऑनेस्टली ह्यांची पॉवर माहिती नव्हती किंवा ह्यांचा सिग्निफिकन्स इतका मला माहिती नव्हता, कारण मी फ्रेशर होते या गोष्टीत. बट मला खूप छान वाटलं आणि तेव्हापासून मी खूप ग्रेटफुल आहे सेंट एक्सपेडाइटला. तर हे असे वर्क करतात. सो तुम्हाला लेट गोसुद्धा करायचं आहे तुमची प्रेयर आणि तुमचं रिच्युअल करून. तर खूपच छान एक्सपिरियन्स आहे. अजून बऱ्याच गोष्टी मी मॅनिफेस्ट केल्या आहेत. एक पर्टिक्युलर रक्कम मला लागत होती, काहीतरी अर्जंट मला कुठेतरी द्यायची होती, ते सुद्धा कंप्लीट झालं आहे. माझ्या फॅमिली मेंबरमध्ये माझ्या पेरेंट्सचं काहीतरी एक अर्जंट काम होतं, ते सुद्धा मी केलेलं आहे आणि ते कंप्लीट झालं आहे. खूप असे मिरॅक्युलस स्टोरीज आहेत. बट आत्ता मी तुम्हाला ही एक मेन स्टोरी सांगितली आहे. सो आय होप तुम्हाला यांची पॉवर कळली असेल आणि तुम्ही नक्की प्रेयर ट्राय करा आणि नक्की तुमचा रिझल्ट सांगा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.